जलपूर विधानसभेचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केलेत। बच्चू कडूंचे कार्यकर्ते त्यांच्या आशीर्वादाने वाळू तस्करी करतात, प्रशासन बच्चू कडूंच्या दबावाखाली आणि दहशतीखाली काम करत होतं असा आरोप सुद्धा तायडेंनी केलाय। बच्चू कडू यांना पराभूत करून नवनियुक्त भाजपचे आमदार प्रवीण तायडे झालेले आहेत आणि पहिल्यांदा ते आमदार झालेले आहेत। भाऊ, खूप खूप अभिनंदन तुमचं। काय यावेळी पहिल्यांदा तुम्ही विधानसभेच्या अधिवेशनामध्ये कुठले प्रश्न किंवा कुठला विषय उपस्थित करणार आहेत मतदारसंघात? आज मी महाराष्ट्र सरकारचं आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन। संत्र्याच्या नुकसान भरपाईचं जे हे आहे त्यांनी आता मंजूर केलं। आता माझ्या मंत्रिमंडळाच्या निर्णयात पहिला मंत्रिमंडळाचा निर्णय झाला तो। आणि मतदारसंघात जे 20 वर्षापासून झालं नाही किंवा दिरंगाई झाली 20 वर्षाच्या मानाने विकासाच्या दृष्टीने, तर शकुंतला रेल्वे असो, संत्रा प्रक्रिया प्रकल्प असो, की अमरावती परतवाडा रोडच्या बाबतीत बोलायचं झाल्यास MIDCचा प्रश्न आहे। त्यानंतर धरणांची जे सध्याची स्थिती आहे, जे धरणांची म्हणजे जे प्रस्तावित धरण आहे हे आहे, जसं आपल्या वासनी प्रकल्प आहे, हा प्रकल्प आहे, राजुरा प्रकल्प आहे, बोरगाव मोहन आहे, या संदर्भात सुद्धा, आणि धरणग्रस्त जे आहे प्रकल्पग्रस्त त्यांनासुद्धा त्यांचं पुनर्वसनाच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे। नक्कीच ज्या पद्धतीने नवनियुक्त आमदार प्रवीण तायडे हे विविध प्रश्न घेऊन आपल्या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहेत। छगन जाधव, पुढारी न्यूज, नागपूर।